ब्रेक नंतर आता एक महत्त्वाची बातमी। नाशिक इगतपुरी दरम्यान रेल्वे वाहतूक विस्कळीत झालेली आहे। मुंबईहून उत्तरेकडे जाणाऱ्या गाड्या उशिराने धावतायत। सर्व गाड्या किमान 3 ते 4 तास उशिराने जातायत। तांत्रिक बिघाड झाल्याची प्राथमिक माहिती मिळते। ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याची माहिती आहे। नाशिक इगतपुरी दरम्यान रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे। मयूर बोरसे सध्या या संदर्भातली माहिती देत आहेत। मयूर, नेमकं काय घडलं की ज्यामुळे रेल्वे वाहतुकीवरती एवढा मोठ्या प्रमाणात परिणाम झालाय? तृप्ती, मुंबईहून रात्री उशिरा सुटणाऱ्या गाड्या ज्या आपल्या नियमित वेळेत नेहमी जात असतात, आता दर अर्ध्या तासाला वाहतूक व्यवस्था होणारी ही लाईन आहे, जिथून उत्तरेकडे मोठ्या संख्येने प्रवासी जात असतात। कसाऱ्यापर्यंत काहीशी नियमित होणारी ही रेल्वे सेवा पुढे विस्कळीत होत 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 बऱ्याच गाड्या खंडित झाल्या आहेत। त्यांची सेवा खंडित झाली आहे। बऱ्याच गाड्या थांबलेल्या आहेत। काही गाड्या अजून मुंबईहून सुटलेल्या सुद्धा नाहीत। म्हणजे पहाटे ज्या गाड्या मुंबईहून निघणार होत्या त्या गाड्या सुटलेल्या नाहीयेत, कारण इगतपुरीच्या पुढे नाशिक रोड दरम्यान रेल्वेची ओव्हरहेड वायर तुटल्याची प्राथमिक माहिती रेल्वे सूत्रांनी दिली आहे। अर्थात अजून त्यांनी हे कन्फर्म केलेलं नाहीये एक्झॅक्ट कुठे वायर तुटली आहे, पण ही ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे गाड्या बऱ्याचशा थांबलेल्या आहेत। उत्तरेकडे 2 ते 3 दिवसाचा प्रवास करणाऱ्या या गाड्या पहिल्याच टप्प्यात म्हणजे पहिल्या 2-3 तासातच त्यांचा प्रवास खंडित झालाय आणि गेले 3 ते 4 तास प्रवाशांना तात्काळ उभं राहावं लागतंय। त्यांची हेळसांड होताना व्हिज्युअल्स मध्ये पाहायला मिळतीये। बरेच प्रवासी हे 3 ते 4 तास इथे थांबून आहेत। रेल्वे प्रशासनाकडून आतापर्यंत कोणताही खुलासा करण्यात येत नव्हता, मात्र आता एक प्राथमिक माहिती त्यांची अशी आहे की ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे ही सेवा विस्कळीत झाल्याचं त्यांनी सांगितलं आणि नाशिक पासून पुढे ही सेवा सुरळीत सुरू आहे असंही त्यांनी सांगितलं। अपची जी सेवा आहे म्हणजे मुंबईकडे येणाऱ्या गाड्या ज्या आहेत त्या आपल्या नियमित वेळेनुसार सुरू असल्याचंही रेल्वे प्रशासनानं सांगितलंय, पण डाऊनची जी सेवा आहे मुंबईहून उत्तर प्रदेश असेल, मध्य प्रदेश असेल किंवा दिल्ली आणि जम्मूकडे जाणाऱ्या सर्व गाड्या या आत्ता तरी किमान 4 निश्चित मयूर, थोडा वेळ थांबवते तुला। मध्य रेल्वेचे पीआरओ सध्या आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। सर, स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीमध्ये। नेमकं काय घडलेलं आहे की यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये रेल्वे वाहतुकीवरती परिणाम झालेला आहे आणि मुख्य म्हणजे प्रवाशांना प्रचंड प्रमाणात त्रास होतोय? तृप्तीजी, सकाळी 4 वाजताच्या दरम्यान इथे ओएची जी म्हणजे जे ओव्हरहेड इक्विपमेंट असतं ज्याच्यातनं ट्रेनला लाईटचा सप्लाय केला जातो, त्या इक्विपमेंट मध्ये खराबी आलेली आहे। यामध्ये पॅन्टो जो असतो ना इंजिनच्या वरनं ज्याच्यातनं ती लाईट इंजिन चालवण्यासाठी घेतली जाते, तो पॅन्टो याच्यामध्ये तुटला होता। याचं जे काम आहे ते वेगात चालू आहे। अपेक्षित असं आहे की साधारण 8:30 ते 9 वाजेपर्यंत आपण त्याला कामाला पूर्ण करू शकू, कारण याच्यामध्ये साधारण 12 ते 13 किलोमीटर पर्यंतच्या दरम्यानची जी ओएची आहे ती थोडीशी डॅमेज झालेली आहे आणि यामध्ये पाऊस पण चालू असल्यामुळे सुद्धा बाकीच्या अडचणी रिस्टोरेशनच्या कामामध्ये होत आहेत। आपले प्रयत्न लवकरात लवकर त्याला कम्प्लीट करण्याचे चालू आहेत। तिथे 2 टॉवर वॅगन, 1 इंजिन, या सगळ्या गोष्टी बाकीच्या पोचलेल्या आहेत। जे प्रवासी आहेत त्या प्रवाशांसाठी कमर्शियल डिपार्टमेंटच्या माध्यमातून त्यांच्यासाठी पाणी वगैरे बाकी गोष्टींची सोय देखील करण्यात आलेली आहे। आपली अपेक्षा आहे की 9 वाजेपर्यंत हे रिस्टोरेशनचं काम होईल आणि त्यानंतर या गाड्या ज्या आहेत त्या सुरळीत चालू होऊ शकतील। हे जे ओएचीचं ब्रेकडाऊन आहे हे देवळाली आणि नाशिक या 2 स्थानकांच्या दरम्यान झालेलं आहे। सर, खूप खूप धन्यवाद एनडीटीव्ही मराठीशी बोलल्याबद्दल। तर लवकरात लवकर हा तांत्रिक बिघाड दूर होऊन रेल्वे वाहतूक सुरळीत करण्यासाठी रेल्वेचे सुद्धा प्रयत्न सुरू असल्याचं कळतंय। नाशिक ते देवळाली दरम्यानच्या प्रवासामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतुकीवरती परिणाम झालेला आहे। लांब पल्ल्याच्या गाड्यांचा खोळंबा झालाय।